तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. कर्जतचं राजकारण हे पेटलेलं आहे, पेटत आहे आणि पेटवत राहणार. कर्जतचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कारण कर्जतचा संघर्ष जो आहे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सध्या एकमेकांना शह देण्यासाठी राजकारण केलं जातं. मात्र तुमचं आमचं दुःख हेच आहे की असे राजकारण जे लोकप्रतिनिधींकडून किंवा शिवसेनेकडून असेल किंवा राष्ट्रवादीकडून असेल हे सुरूच राहणार. मूळ मुद्दा असा आहे की मग आज नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली, ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली. नितीन सावंत अखेर सुधाकरांच्या मदतीला धावलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला धावलेले आहेत. एक सोशल मीडियावरून सध्या सोशल मीडियामध्ये 2 इंस्टाग्रामवर चॅनल आहेत. एक सुधाकरांचं चॅनल आहे, एक महेंद्र थोरवेंचं चॅनल. याच सोशल मीडियावर नितीन सावंत जे सुनील तटकरे यांच्यासोबत होते, त्या 2 दिवसापूर्वी तटकरे कर्जतमध्ये आले होते आणि ते पदाधिकाऱ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद साधत होते. त्यावेळेला तटकरेंच्या बाजूला नितीन सावंत होते. मग शिवसैनिकांची हत्या झाली. मग महेंद्र थोरवेंच्या सोशल मीडियातून हा कसला शिवसैनिकांची हत्या झाली असं जो सोशल मीडियातून जे फिरवण्यात आलं, त्यानंतर नितीन सावंत आज आक्रमकतेने बोलले, रोखठोक बोलण्याचा प्रयत्न केले, आमदारांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केले. मूळ मुद्दा असा आहे की जे चाललेलं राजकारण आहे, मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणामध्ये सध्या महेंद्र थोरवे राजकारण करतायत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला होता. आता नितीन सावंत जे ठाकरे गटाचे नेते त्यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि तुम्ही शिवसैनिक म्हणता, मग नितीन सावंतांनी तर थेट पोलखोल केली. आमदारांनी कुठल्या कुठल्या शिवसैनिकांना त्रास दिला. बाबू घारे त्यांचं नाव सांगितले, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पंडित राऊत जे आहेत त्यांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भीमसिंग बडेकर जे 3-3.5 वर्ष जेलमध्ये जाऊन आले, काही कारण नसताना खुनाच्या प्रकरणात त्यांचं नाव टाकण्यात आलं. अशा प्रकारचं सगळी पोलखोल महेंद्र थोरवेंच्या बाबतीमध्ये करण्यात आले. त्यामुळे महेंद्र थोरवेच कर्जतचं राजकारण बिघडवत आहेत अशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा आरोप नितीन सावंत यांनी केलेला आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यामुळे याच जसं तसं उत्तर देण्याची धमक ठाकरे गटाने केलेले. विशेषतः नितीन सावंत कधी आक्रमकतेने फार बोलत नाहीत किंवा बोलण्याचाही प्रयत्न करत नाहीत. मात्र आज त्यांच्या भाषणातून जे आक्रमकता शिवसैनिकांची कशी असावी, तर नितीन सावंत हे आक्रमकते बोलले, मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मग महेंद्र थोरवेंची पोलखोल केली, आमच्या शिवसैनिकांना तुम्ही कसं त्रास दिला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की कर्जतचं राजकारण हे आता आरोप प्रत्यारोप हे सुरूच राहणार जोपर्यंत विधानसभा संपत नाही तोपर्यंत. आता सुधाकरे अडकलेले, पुढच्या वेळेला मग काही राजकीय नेते अडकलेले, मग सुधाकरे तसं राजकारण करणार किंवा नितीन सावंत ठाकरे गट राजकारण करणार, हे आता होत राहणार. शेवटी त्याला पर्याय नाही आहे. खरं तर हे कर्जतचं राजकारण, रायगडचं राजकारण हे महाविकास आघाडीमध्येच सगळं सुरू झालं. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, रायगडच्या पालकमंत्री पदावरचा संघर्ष पेटला आणि त्या राजकारणाला खऱ्या अर्थी मग शिंदेंचा गट फुटला. हे सगळं राजकारण जे आहे ते महायुतीमध्ये सुरू झालं, महाविकास आघाडीमध्ये सुरू झालं. आता मूळ मुद्दा असा आहे की कर्जतच्या राजकारणामध्ये महेंद्र थोरवे सुधाकरे असा संघर्ष आहे. मग एकमेकांना शह देण्यासाठी मग काहींचे गुन्हे नोंदवले जात आहेत, काहींची नावं टाकली जात आहेत. मग हे सगळेच मग आज शिवसेनेने केलेले आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची ते सुद्धा शिंदेच्या शिवसेनेसोबत तसंच करणार आहेत. आता भरत गोगावले यांच्या मुलाला तडीपारची नोटीस दिली, तिथे सुद्धा त्यांना तडीपारच्या अटक करा याच मागणीसाठी तिकडे महाडमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र आलेले आहे. असा मूळ मुद्दा असा आहे की कर्जतचं राजकारण हे खूप विचित्र पद्धतीने झाले. माझ्यासारख्या पत्रकाराला, माझ्यासारख्या एक नागरिकाला जरी कर्जत असुरक्षित वाटतंय का, जरी मी नवी मुंबई शहरात राहत असले तरी तुमची आमची बाजू मांडणं हे माझं काम आहे. मग असे कर्जतमध्ये खरं तर विकासावर मुद्दा बोलले पाहिजे. राजकारण एका टप्प्यापर्यंत, एका मर्यादेपर्यंत आपण ठेवलं गेलं पाहिजे निवडणुकीपुरतं. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही राजकारण पार लोकांना मारेपर्यंत करता, अशा प्रकारची हत्या करता. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे दोषी जर असतील आणि त्यांना आयुष्यातून, राजकारणातून हद्दीपार गेलं पाहिजे, लोकांच्या मनातून ते गेले पाहिजे. मग पण जर चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल
आणि त्यांना त्रास होत असेल, त्यांचा राजकीय बरबाद करण्याचा प्रयत्न जर कुणाकडून होत असेल, हेही तितकंच चुकीचं आहे. म्हणून मुद्दा असा आहे, आपण कर्जतच्या राजकारणावर बोलत असताना कर्जतच्या राजकीय नेत्याने एक दिलदार राजकारण केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, महेंद्र थोरवे काय चुकत असतील त्यांनी सामंजस्यपणा घेतला पाहिजे. सुधाकर घारे काय चुकत असतील त्यांनी दिलदारपणा घातला पाहिजे. महेंद्र थोरवे आता लोकप्रतिनिधी आहेत, सुधाकर हे विरोधी पक्षनेते आहेत, पण त्यांनी सुद्धा आता महेंद्र थोरवे निवडून आलेले आहेत. तुम्ही आता मान्य केला पाहिजे की हा पराभूत झाला आहे आणि आपण दिलदारपणे दिलखुलास राजकारण केलं गेलं पाहिजे. तसंच महेंद्र थोरवेंनी सुद्धा मान्य केलं पाहिजे की हे विरोधी पक्षनेते आहे, विरोधी पक्ष टिकला गेला पाहिजे. किंवा हे आता जरी धुसफूस करत असले तरी आपण एक विकासाचं मॉडेल कर्जत शहरामध्ये तयार करूया. यांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता आपण एक विकास पर्व 2 जे तुम्ही म्हणताय तसं केलं गेलं पाहिजे. मात्र कर्जतमध्ये तसं होत नाही. सगळ्या सत्तेसाठी सगळा संघर्ष सुरू आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्जतमध्ये विकासाचे मुद्दे खूप आहेत. लोकांना पाणी येत नाही, ट्रॅफिकवर इतक्या समस्या आहेत, रस्ते खड्ड्यामध्ये जे निर्माण झालेले आहेत, रस्त्यावर जाता येत आहे. कर्जतमध्ये महावितरणाचे जे पोल आहे ते अजून काढलेले नाही आहेत. सगळे बाजारपेठेमध्ये आता लोकांना जाता येत नाही आहेत. याच्यावर आपण बोलूया, याच्यावर चर्चा करूया. याच्यावर सुधाकरांनी बोललं पाहिजे. महेंद्र थोरवेंनी विकासाचं मॉडेल 2 सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे इथे कर्जत शहरामध्ये ना महेंद्र थोरवेंनी राजकारण केलं पाहिजे, ना सुधाकरांनी राजकारण केलं पाहिजे. केवळ विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण केलं गेलं पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे, कर्जत तुमचं आमचं आहे. जरी मी नवी मुंबई शहरात राहत असलो तरी आपल्याला हे शहर मुंबई पुण्यापासून जवळ आहेत. आता नवी मुंबई विमानतळ येतं आहे, कर्जत पनवेलच्या लोकल सेवेत आपल्याला जायचं आहे. अशा वेळेला आपण विकासाचं मॉडेल करूया. कसं होतं, कर्जतच्या राजकारणात खून काही प्रमाणामध्ये झालेले आहे, आजच झाले असं काही नाही आहे. परंतु अशा प्रकारे इतक्या प्रकारे हत्या होणे, अशा प्रकारचं राजकारण पेटून येणे, गंभीर स्वरूपाचे आरोप एकमेकांना नेतृत्वावर करणे, एकमेकांवर चिखलफेक करणे, हे कर्जतच्या राजकारणात फार नव्हतं. एका निवडणुकीपुरतं मर्यादित होतं. मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेलं आहे. त्यावेळेला मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही आम्ही हे कर्जत बदललेलं पाहिजे. हे तुमचं आमचं. शेवटी घरामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे. लोक कर्जतचे धक्का खात मुंबईला जात आहेत, ठाण्याला जात आहेत 1.5-2 तासामध्ये. त्यांचं कुठेतरी रोजगाराचा प्रश्न कर्जतमध्ये करूया, पर्यटनाला कुठेतरी निर्माण करूया. आणि याच अनुषंगाने विकास नामाच्या माध्यमातून कर्जतच्या सगळ्याच राजकीय नेत्यांना आमची विनंती आहे, तुम्ही राजकारण करू नका, विकासाचं राजकारण करा. विकासाच्या मुद्द्यावरून तुम्ही बोला, पण असं एकमेकांची चिखलफेक करा, एकमेकांची हत्या करू नका. शेवटी कार्यकर्ते हा एक महत्त्वाचा घटक असतो आणि कार्यकर्त्याच्या जीवावरच राजकारण हे केलं जातं. जर कार्यकर्त्याची हत्या होत असेल, तुम्ही राजकीय नेते आंदोलन कराल, भूमिका घ्याल त्याच्या, पण मात्र सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे, जो पक्षासाठी काम करतो, जो पक्षाला उभारणी देतो, त्याची हत्या होत असेल, हे दुर्दैवी आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की अशा प्रकारचं राजकारण कर्जत शहरामध्ये, कर्जत मतदारसंघामध्ये होता कामा नये. मूळ मुद्दा असा आहे, मी सर्वांनाच विनंती करतो विकासनामाच्या प्लॅटफॉर्मवरून, कारण विकासनामा हे लोकप्रिय चॅनल आहे. आणि मी परवा खरं तर आपण खोपोली फार कव्हर करत नाही, कारण मी नवी मुंबई शहरामध्ये राहतो, मुंबईचं रिपोर्टिंग करावं लागतं, नवी मुंबईचं त्यामुळे खोपोलीशी संवाद फार माझा कमी असतो. परंतु मी जेव्हा खोपोलीचं आंदोलन कव्हर करायला गेलो त्यावेळेला सुद्धा मला लोक 3-4 लोक दुकानातून बाहेर आलेले, किंवा मी चहा घेत असतो ते म्हणा आम्ही तुमचा विकासनामा पाहतो, खूप छान रोखठोक तुम्ही बोलता. आणि कॉमेंट्समध्ये सुद्धा बघितलं की तुम्ही आपण काल सुद्धा व्हिडिओ केला आहे, पब्लिक सब कुछ जानती है. याच व्हिडिओ साधारण 15,000 ते 20,000 लोकांमध्ये तो व्हिडिओ गेलेला आहे. म्हणजेच लोकांना आम्ही बोलतो ते निपक्ष आहे आणि निर्भीड आहे. त्यामुळे कर्जतच्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, पब्लिक सब कुछ जानती है, त्यामुळे तुम्ही विनाकारण राजकारण करू नका आणि कर्जत मतदारसंघ भरकडू नका, एवढंच सांगतो. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.